नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आंतरजिल्हा बदलीचा टप्पा कालच परिपूर्ण झालेला आहे. 30 तारखेला सगळ्या शिक्षकांना जवळचा जिल्हा मिळालेला आहे. ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये बदली ही शिक्षकांची केलेली आहे. बऱ्याच अशा जिल्ह्यांच्या याद्याही आपल्याला बघायला मिळाल्या. त्यामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या ह्या झालेल्या आहे. म्हणजे पहाटे ज्या शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या त्यांना सुखद धक्का मिळालेला आहे आणि सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन, ज्यांचं त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे त्यांच्यासाठी. तर जास्ती सुखद धक्का हा अभियोग्यताधारकांना आहे, कारण त्यांची जी काही शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर पार पाडली जावी हीच सगळ्या अभियोग्यताधारकांची इच्छा आहे. त्यामुळे सगळे अभियोग्यताधारक अतिशय कालपासून आनंदात आहेत. पण आनंद कधी होईल? ज्या दिवशी जागा समजतील की कोणत्या कास्टला किती जागा आहेत आणि आपल्याला जिल्हा परिषदेच्या किती जागा येणार आहेत, किती जागांची जाहिरात येणार आहे, खाजगी संस्थांची किती जागा येणार आहेत हे माहिती झाल्यानंतर आपल्याला जास्ती आनंदाचा दिवस तो असणार आहे अभियोग्यताधारकांसाठी. कालच बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की आजच जाहिराती जनरेट झाल्या. जाहिराती कधी जनरेट होतील हा अगदीच प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. तर मला याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की 10 तारखेपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला जाहिराती या दिसतील. प्राधान्यक्रम सुरू होतील 6 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या लॉग इनवर आपल्याला प्राधान्यक्रम आलेले दिसतील. तर प्राधान्यक्रम देताना काय करायचं याबद्दलची माहिती किंवा जे काही 2017ला प्राधान्यक्रम देणारे जे काही अभियोग्यताधारक होते त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्यायचं आहे. प्रत्येकाने वैयक्तिक त्या लोकांना भेटायला जा की ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले होते किंवा ज्यांनी 2017ला प्राधान्यक्रम दिलेले होते त्यांची जरा माहिती घ्या. प्रत्येक जिल्ह्यात काय आहे, कशी आहे परिस्थिती ते जाणून मगच त्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आपल्याला नोकरीच मिळाली पाहिजे या हेतूने डायरेक्टच प्राधान्यक्रम लॉक करत जाणार तर मग थोडीशी परिस्थिती कठीण होती. 4 लोकांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यात जायचं असेल आणि तुम्हाला तिथे कोणीही नसेल तर मग तुम्ही तिथलं सगळंच माहितीही घेतली पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.